या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान देण्यात आलंय आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचा हातभार लाभलाय अशा सर्वांचं नामोल्लेखन करणं सुद्धा गरजेचं आहे. थँक्यू डीजे. आणि त्यामध्ये जे मुख्य पारितोषिक आहे जे ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले असे प्रकृती हॉस्पिटल त्यांचं मनापासून आभार. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भरघोस मदत लाभली आणि मुख्य पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. त्याचबरोबरीनं अमाया क्लासिक क्लब, गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी आणि अमाया स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून हे मैदान. त्याचबरोबर वैभव नवार यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट, शाकिब भाई यांच्याकडून मल्टिपल फोल्डिंग बास्केट, मॅन ऑफ द सिरीजसाठी फॅशन फिवर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल, ज्या ट्रॉफीज आपण पाहतात त्याच्यासाठी रंजनदादा पाटील आणि फैयाजी शेख यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आदिराज बिल्डर्स म्हणजे परेशदादा किणी यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक सहकार्य लाभले. रंजनदादा पाटील त्यानंतर सदानंददादा पाटील नगरसेवक यांच्या माध्यमातून सुद्धा संयुक्तरित्याने आर्थिक सहकार्य लाभले. त्यानंतर स्पोर्ट्स शॉप त्यामध्ये अमान स्पोर्ट्स, इंडियन स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सहकार्याची भूमिका आपण पाहिली आहे. विभूती नेटवर्क यांच्या माध्यमातून नेट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. थँक्यू सो मच अजित निकम सर, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपले 2 दिवस दिले त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आमच्या संपूर्ण वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन बीपीएल सीझन 6च्या वतीनं चेंडू मागे गेलाय, समजलेला नाहीये अमितला. त्यानंतर विकास पाटील, विकास बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं सुद्धा मनापासून आभार. त्यानंतर नगरसेवक हार्दिक राऊत साहेब त्यांचं सुद्धा मनापासून आभार. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य लाभलंय. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि 10 धावा धावपलकरती आहेत आणि शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्या ओपनिंग पेअर दरम्यान आपण धावा जर पाहिल्या तर खोऱ्याने येताना दिसल्यात. चांगली सुरुवात रेहान दुर्गेश 11ची. पहिली सेमीफायनल आहे. लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू वेगवान होता अनिकेत मुळेचा आणि वाईडच्या पण एक धाव येताना पाहायला मिळेल. अष्टविनायक विरार असा संघ आहे त्याने असराज वॉरियरच्या घशातून हात बोलतात ना घास बाहेर काढलाय आणि सेमीफायनल मध्ये एंटर केलंय आणि तो संघ आता रेहान दुर्गेश 11 या संघासमोर असणार आहे. यावेळेला लाऊड अपील आणि त्या लाऊड अपील मध्ये कोणत्या प्रकारची जान नव्हती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धावपलकावरती रेहान दुर्गेश 11 या संघाच्या. चला दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल. विवेक पांडे मागील मॅचचा मॅच विनर यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आणि त्याच्यासमोर जयेश करत असणार आहे. आजच्या दिवसामध्ये अनेक हळूहळू धक्के एक संघांना लगावत असताना अखेरकार टॉप 4 मध्ये 4 संघ दाखल झालेत. त्यामधील पहिल्या 2 संघांमधली ही मॅच अष्टविनायक विरार वर्सेस रेहान दुर्गेश 11 आणि नंतरची मॅच साई अस्ती सायबा वर्सेस टीम सायबा अशा 2 संघांमध्ये ती मॅच असणार आहे. दुसरं षटक मार्गात असताना पहिला चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर म्हणजे वाईडचे सांगता आणि विवेक पांडे याच्यावरती आता ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. पॅडल स्वीप करायचं होतं, पूर्णपणे झोकून या चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे एकदा धावून पूर्ण केली गेली. जयेश गरत, संदीप किणी, रत्नेश सिंग, विकास दसकर,
गहराई आहे बॅटिंग लाईनअप मध्ये. रोहित यादव कोणत्या प्रकारे हे फलंदाज जर तुम्ही सरळ लाईन मध्ये उभे कराल तर मात्र या फलंदाजामध्ये खूप मोठमोठे धावफलक उभं करण्याची क्षमता आहे. आणि अशा फलंदाजीच्या अटॅक समोर गोलंदाजी करणं ही सर्वात मोठी टास्क आहे अष्टविनायक विरारसाठी. आणि म्हणूनच विवेक पांडे स्वतःला दुसऱ्या षटकामध्ये घेऊन आलाय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईटची सांगता होती, अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होईल. हाच विवेक पांडे ज्याने 6 चेंडू 7 धाव वाचवल्या सुद्धा 4 वाईट टाकून. आणि तो मात्र आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. समोरच्या दिशेने टॅप केलं चेंडूला, चेंडू अडवला गेलाय. प्रतीक नमोळे हे बी गेम चेंजर खिलाडी आहे. प्रत्येक खेळाडू महत्वाचा आहे. यावेळेला कट काढायचा प्रयत्न, चेंडू वेगाने निघून गेला परंतु चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा अचूक. निखिल त्या ठिकाणी होते आणि एकच धाव या चेंडूवरती मिळेल. पहा या षटकामध्ये मोठा फटका आलेला नाहीये परंतु 3 चेंडू मध्ये 5 धावा जरूर आल्यात. वाईट स्वरूपाने 2 धावा. यावेळेला टॅप काढायचा प्रयत्न, चेंडू शरीराच्या साह्याने अडवला तुषारने आणि एक धाव धापलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. अपकमिंग टुर्नामेंट्स खूप आहेत आणि त्यामध्ये अजून एक मोठी टुर्नामेंट आपल्या भेटीला येणार आहे. मनवेलपाडा प्रीमियर लीग 8, 9, 10, 11 या दिवशी. एंटर फुलपाडा प्रीमियर लीग सुद्धा आपल्या भेटीला येते. आणि त्यानंतर ज्यावेळेला आपण 17, 18 फेब्रुवारीला बाप्पा मोरया बिग बॅश लीग, त्यानंतर ज्यावेळेला 23, 24, 25 ज्या दिवशी आई भवानी मारंबळपाडा बिग बॅश लीग, आणि 2-3 मार्चला JDS बिग बॅश लीग, 7, 8, 9, 10, 11 बिग बॅश लीग. इम्तियाज शेख यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. तर अशा शेड्यूल्ड टुर्नामेंट आहेत आणि या शेड्यूल्ड टुर्नामेंट नंतर अजून कोणती मोठी स्पर्धा येणार आहे. इनटू द गॅप फॉर अस, व्हाट अ शॉट, 4 धावा. थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा दाखल करते. सर्वात मोठं सहकार्य या स्पर्धेदरम्यान ज्यांचं लाभलंय प्रकृती हॉस्पिटल्स, त्याचं मनापासून आभार आहे. कारण इतक्या मोठ्या इव्हेंटला पार पडत असताना तुमचं लाभलेलं योगदान खरोखरच खूप मोठं आहे आणि त्याबद्दल समस्त वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन, वसई विरार प्रीमियर लीग 2024 सीझन 6 आपलं आभारी आहे. फुलटॉस ऑन साइडला, चेंडू खेळला गेलाय मिड विकेट मध्ये, चेंडू सीमारेखा पार, VPL चौकार, 4 धावा. थँक्यू. या स्पर्धेमध्ये डाव्या हाताच्या फलंदाजाने प्रभावित केलंय. जयेश घरत, प्रदोष बैकर, बंटी गवस आणि त्यांची चर्चा सुद्धा राहिली. आणि टॉप रन स्कोरर मध्ये याच काही खेळाडूंची नावं आहेत, जयेश आणि प्रदोष. क्या बात आहे. आमचे डिजिटल स्कोरर सांगतायत की या दोघांची चर्चा त्या मोस्ट रन स्कोरर मध्ये आहे. प्रतीक नमोळेचा पुढील चेंडू जयेश साठी, लेग स्टंपच्या बाहेर आहे, सांडीने कॉल दिलाय वाईडचा, अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होईल. जबाबदारीला जाणतात प्रतीक नमोळे सुद्धा, जयेश घरत सुद्धा. प्रतीक नमोळे कसा खेळाडू आहे जो बॅटच्या साह्याने, बॉलच्या साह्याने, दोन्ही माध्यमातून आपल्या टीमला कमबॅक करून देण्याची ताकद ठेवतो. आणि आता त्याच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे अष्टविनायक विरारला. कमबॅक करून देण्यासाठी तो कशा प्रकारचा खेळ करतोय हे पाहणं रोचक ठरणार आहे. यावेळेला फुलटाच बॉल होता, जयेशला खेळता आलेला नाहीये प्रॉपर, आणि प्रॉपर बॅटवरती न येत असताना स्टिकरला लागणारा चेंडू एकच धाव देऊन जातोय. धावफलकाची धावा जर आपण पाहिल्या तर 29 आहेत.
आणि अनिकेत मुळे सुद्धा त्याच्याच मागोमाग आहे. क्या बात आहे. डेटा संपूर्ण स्क्रीनवरती लाईव्ह दाखवला जाणार आहे. चिंतेचं कारण नसावं. यावेळेला शॉट अतिशय चांगला. तुषार किनी त्याला फील्ड करतात, परंतु सँडीला प्रमोट केल्यानंतर सँडी आपला खेळ अजून बहारत असताना दिसतोय. एकदा धावून कंप्लीट केली जाते. मंचावरती उपस्थित मान्यवर आपण पाहू शकता. सुयोग आपल्या मुख्य मंचावरती ही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यामध्ये रोमीदादांना आपण पाहताय, त्यांच्या समेत रोहनदादा सुद्धा आहेत. त्याच्या साथीने धवलदादा चोरगे, त्यानंतर नगरसेविका मिलनताई पाटील मॅडम, इम्तियाजबाई शेख, ही सर्व मान्यवर मंडळी मंचावरती आहे. या स्पर्धेचा आस्वाद लुटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि हे सर्व जे व्यक्तिमत्व मंचावरती पाहतात ते क्रीडा साहित्यावरती प्रेम करणार आहेत. सातत्यानं क्रिकेट खेळाला प्रमोट करत असताना अनेक इव्हेंटद्वारे आपलं योगदान दिलंय. आणि आज या VPLच्या अंतिम दिवशी आपल्या व्यासपीठाला या मंचाला भेट देत असताना पाहायला मिळतात. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली येताना दिसलाय आणि त्या गतीला परखून न शकत असताना डॉट बॉल येतोय प्रतीक नबोळेचा. 31 धाबा धावपल कधी शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. त्याबला चेंडू अडवलाय. फेकी वेगानं झाली आहे आणि वेगानं झालेली फेकी. दुसरी धाव. काय घडलंय. हो हो, जयेश गरज, संदीप किनी 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा घेतल्यानंतर 3 चेंडूचा खेळ संपतोय. 33 वरती धावफलक जाऊन थांबलंय. अजूनही 12 चेंडूचा खेळण्याची शिल्लक आहे. या एक डीजेला तंत्रवत मैदानाच्या दिशेने दुसरं षटक वैयक्तिक घेऊन येतोय विवेक पांडे. आमूलाग्र बदल झालाय संपूर्ण टीमच्या स्ट्रॅटेजीमध्ये. प्रेक्षकांना विनंती आहे, बॅरिकेड्सच्या बाहेर आपण जायचं, तिथे थांबू नका प्लीज. जावेद समोर सांगायचं सर्वांना तिथून बाजूला व्हायचंय. तिथे बॉल जिथे पकडला जातो तो दिसून येत नाही आणि त्यामुळे प्लीज तिथून बाजूला व्हायचंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दर्शकांना विनंती आहे, आपण जे बॅरिकेडची लाईन आहे त्याच्या बाहेर जायचंय. तुमच्या मागे बॅरिकेड्स आहे, त्याच्या लाईन मधून बाहेर जायचंय. कोणीही आतमध्ये थांबू नका प्लीज. दादा तुम्हाला पण. काका तुम्हाला म्हणतोय मी, तिथं बॉल दिसत नाही आहे. इकडे आम्ही इकडे, प्लीज तिथून बाजूला. ते बांबू आहे बघा छोटा तिथे. थँक्यू. आता कुठे प्लेअर तो दिसायला लागलाय. विवेक पांडे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने धाव पहिली घेतली गेली आहे. चांगली फिल्डिंग तिथे क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली. दोन धावा सलग 2 चेंडूवरती येताना दिसतात. अजूनही मॅच तितकीशी आवाक्या बाहेर गेलेली नाहीये. अष्टविनायक विरार येणारी 2 षटकं जर का इकॉनॉमिकल हाताळेल तर या मॅच मध्ये पकड मिळवण्यासाठी, म्हणजे त्यांची जिथपर्यंत आतापर्यंत त्यांनी धावा बसवली गेल्यात त्या धावांना चेस करण्याची काबिलियत आहे त्यांच्यामध्ये. भले 40, 45, 50 इतक्या धावांपर्यंत जरी धावफलक गेलं तरी सुद्धा. जयेश गरत पुन्हा एकदा वेग पांडे समोर. यावेळेला कट काढण्याचा प्रयत्न होता. टॉप एज झेल टिपलाय अमित लांडने आणि माघारी परतावं लागते जयेश घरतला. पहिला हादरा रिहान दुर्गेश 11 ला. गॉब थँक्यू डीजे. वन साइड हिरो बनावं लागेल, अन्यथा VPL सीझन 6चं टायटल मारड एक स्वप्न बनून राहील या 4ही संघांसाठी. 2 अशा गोष्टी आहेत. अष्टविनायक विरार आणि सायबा असे 2 संघ आहेत जे मागील वर्षी फायनल मध्ये आपल्याला खेळताना दिसले होते. त्यामुळे त्या दोन्ही संघांचं अजून
अस्तित्व जिवंत आहे याचाच अर्थ असा ते दोन संघ अजूनही फायनलमध्ये येऊ शकतात. रेहान 11 हा संघ पहिल्या 2 सीझनचा चॅम्पियन आहे आणि तो सुद्धा अजून आपला आव्हान जिवंत ठेवताना दिसलाय. त्यानंतर दुसऱ्या बाजूला हो चेंडू वेगानं फेकलाय, वाईड +1 2 धाबा. त्यानंतर साई असती सायबा हा सुद्धा संघ एक वेळेला चॅम्पियन राहिलाय आणि त्यामुळे हे जे 4 संघ आहेत ते चारीच्या चारी संघांना फायनल सामना कसा खेळायचा हे चांगल्या प्रकारे माहीत आहे, भलीभाती जाणतायत. मान्यवर आपल्यापासून रजा घेत असताना आपण पाहू शकताय. थँक्यू सो मच रोमी दादा, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच धवलदादा चोरगे, थँक्यू सो मच रोहन दादा सामंत, आपलं मनापासून आभार. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्रकृती हॉस्पिटल आपल्या माध्यमातून लाभलेलं सहयोग आमच्यासाठी खूप बहुमूल्य आहे, बहुमोलाचं आहे आणि त्याबद्दल आपला आभार व्यक्त केला जाते संपूर्ण वसई-विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन, वसई-विरार प्रीमियर लीग VPL सीझन 6च्या वतीनं. ओहो व्हॉट अ शॉट ऑफ द मॅच, सँडी ऑन फायर, चौकार. थँक्यू दादा, तिथे थांबायचं नाही दादा प्लीज. बॅरिकेडची लाईन आहे, त्यांना सांगायचं ती लाईन आहे त्याच्या आतमध्ये यायचं नाहीये. थँक्यू. ओहो वेगवान चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु सँडीचा बॅटचा स्विंग पाहता, सँडीची बॅटिंग ऍक्शन पाहता असं वाटलंय सँडी जुन्या रंगात आलाय. एक काळ होता सँडीचा, त्या काळामध्ये सँडी सर्व गोलंदाजासाठी एक खूप मोठं टेन्शन होतं. अखेरकार 4 षटकांचा खेळ संपलाय, 47 धावा धावपल करते. व्हॉट अ स्टार्ट बाय रेहान दुर्गेश 11. पाहू शकता मुख्य स्क्रीनवरती प्रकृती हॉस्पिटल त्यांच्या माध्यमातून भरघोस सहयोग लाभला या स्पर्धेला. शिवम बेनबन्सी यावेळेला गोलंदाजी मार्क वरती येतात. सँडी वन्स अगेन, वन मोर बाउंड्री, सँडी सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. शिवम बेनबन्सीच्या प्रत्येक विकेटला अनिल बेनबन्सी यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलंय. अनिल तनय बोलतो मी पण लावणार, पाहूयात काय घडतंय. पहिला चौकार, अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि अष्टविनायक विरार बाउन्स बॅक करेल का, येणारी काळबेल सांगणार आहे. जशी स्पर्धा शेवटच्या काही घटकांमध्ये येते त्यावेळेला अनेक गोष्टींना उधाण येतं. टॉप स्कोरर, टॉप विकेट टेकर, त्यानंतर रेसमध्ये आहे मॅन ऑफ द सिरीजच्या आणि कोण टायटल मारेल उत्कंठा शिकायला पोचलेली असते. आणि असं असताना त्या प्रश्नाचं उत्तर, व्हॉट अ शॉट वन्स अगेन, संदीप किनी. चेंडू सीमारेखा पार दाटत असताना चौकाराच्या दिशेने जातोय हा चेंडू. 15. थँक्यू. सँडीची बॅटिंग बघता सँडी आता म्हणेल विषय आहे का आपला. अतिशय चांगला फटका इथे एक्झिक्यूट केलाय आणि 4 धावांनी धावफलक वेगानं वाढत असताना 55 वरती
जाऊन पोचलंय. 4 बॉल रिमेनिंग. एका बाजूला जेसी संघ सुद्धा खुश होत असेल कारण त्यांचा मेन बॅटर यावेळेला फॉर्म मध्ये येतोय. ओहो, यावेळेला चेंडू बीट करतोय फलंदाज सँडीला, कारण वेगानं बॅट फिरवली गेली परंतु चेंडू तितका वेगानं आला नव्हता. चेंज ऑफ पेस. डॉट बॉल. चेंडू उजव्या स्टिचच्या जास्त बाहेर. वाईडची सांगता अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. अष्टविनायक विरार एक प्रतिभावान संघ आहे. खूप मोठमोठे धक्के सहन करून हा संघ इथपर्यंत येऊन पोहोचला आणि आता डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि आता शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. 56 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 56 लॉस ऑफ 1 विकेट. टीम रेहान दुर्गेश 11. सांडेची वैयक्तिक खेळी. 17 चेंडू 32 धावांची 32 रन्सची इंडिव्हिज्युअल इनिंग ही आपल्याला पाहायला मिळते. नॉट आउट. आणि आता शेवटचे 2 चेंडू. यावेळेला चेंडू डायरेक्टली खेळपट मैदानाच्या बाहेर बाद होईल सँडी, परंतु जाता जाता त्याने स्वतःचं काम केलंय. संदीप किणीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो. काय जबरदस्त खेळ दाखवलाय सँडी. बॅक इन ओल्ड फॉर्म. आणि इथून मात्र तो सांगणार आहे की आता पुन्हा 30 दशक तोच दरारा तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग टुर्नामेंट्स मध्ये दिसेल जेसीच्या माध्यमातून. सँडी बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होते. रत्नेश सिंग प्रिन्स. थँक्यू डुजे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. रत्नेश सिंग काय करेल या चेंडूवरती हे पाहणं रोचक ठरणार आहे. चेंडूला ड्राईव्ह केलंय परंतु फ्लाईट होती चेंडूला आणि चेंडू हवेमध्ये विसावला. हातामध्ये विकेट आली आहे. मोमेंटम शिफ्ट राहणार आहे कारण लगातार 2 विकेट आल्यात आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 56 वरती धावफलक थांबलंय. 57चं टार्गेट ठेवलं गेलंय टीम अष्टविनायक विरार समोर रेहान दुर्गेश्वर या संघाच्या माध्यमातून. थँक्यू. पास अँड फीवर. त्यानंतर लंबोदर क्रिएशन, विजयजी नवार, फोल्डिंग बास्केट, रणजितदादा पाटील, सदानंददादा पाटील, परेशदादा किनी, अमान स्पोर्ट्स, विनर स्पोर्ट्स, SK स्पोर्ट्स, विभूती नेटवर्क्स, त्यानंतर आई भवानी ट्रॉफी हाऊस, इंडिया स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून भरघोस सहयोग हे आमचे सर्व स्पॉन्सर्स. त्यानंतर साई ग्राफिक्स, सोपारा स्पोर्ट्स अँड पाटील नेटवर्क्स. थँक्यू सो मच आमच्या सर्व स्पॉन्सर्सचं. आणि ही ती असोसिएशनची टीम. हार्दिकजी राऊत साहेब, त्यानंतर रणजितदादा पाटील आणि फैयाजी शेख त्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज ह्याचे सगळे आमचे स्पॉन्सर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरघोस सहकार्य लाभलंय. चला सेमीफायनल नंबर 2 चा टॉस केला जाईल. साई असती साहेबा आणि टीम साहेबा दोन्हीकडे तर आपण टॉस साठी या. चला बॅक इन टू द ग्राउंड. मैदानाच्या आतमध्ये जाऊया ज्या ठिकाणी दोन्ही फलंदाज सज्ज होतात. एका बाजूला अनिकेत मुळे आणि त्याला साथ देण्यासाठी तुषार किणी हे मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि पहिले षटक घेऊन येतो विकास धसकर. हे 2 असे फलंदाज आहेत ते 57 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करायचं हे चांगल्या रीतीने जाणतात. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि चेंडूने फील्ड केला तोपर्यंत एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. हे दोन्ही खेळाडू जाणतात कशा प्रकारे धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी आता
एका धाव्याने चौकाराने अशा रीतीने पुढे जात असताना या 57 धावांचा बाटला कशा प्रकारे करतात हे पाहणे रोचक ठरणार आहे. नाणेफेक केली जाते. सुयोग खांडेकर पंचावरती टेल इज द कॉल. हेड इट इज. साई असती साहेबाने टॉस जिंकलाय. अंकल स्थानापन्न व्हायचंय. म्हणजे टॉस जिंकला काय निर्णय असेल? फिल्डिंग. सेमीफायनलची मॅच आहे. समोर घरचा संघ आहे आणि पेड्रो फॉर्म मध्ये आहे. तर कशा प्रकारची प्लॅनिंग असणार टीमच्या अगेन्स्ट? प्लॅनिंग तसं काय नाही, पण आम्ही जसं खेळतात तसंच खेळू, कारण की आमचे बॉलर चांगले टाकतायत आणि त्यांना कमी धावेपर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. पेड्रो समोर साई असती साहेबा संघ आहे. तुमचीच यंग ब्रिगेड टीम समोर आहे आणि अशा संघासमोर खेळत असताना सेमीफायनल मध्ये कशा प्रकारची तयारी आहे? तयारी म्हणजे आता जसं खेळले आधी पण तसंच खेळणार आणि साई असतीला पण कमी समजून चालणार नाही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. ही मॅच अतिशय महत्वाची असणार आहे. सेमीफायनल नंबर 2 आणि त्यामध्ये दोन घरचेच संघ आमने सामने असणार आहेत. सो हे बॅटल सुद्धा रंगतदार असेल. परंतु त्या अगोदर या बॅटल मध्ये कोण जिंकेल? वेगानं फेकी झाली आहे. विकास धसकर त्या ठिकाणी गॅदर करतात चेंडूला आणि एकदा तोपर्यंत धाव कंप्लीट केली जाते. थँक्यू डीजे. 24-53 पहिल्या षटकामध्ये किती धावा आल्या? फक्त 4. जो विकास दसकर महागडा ठरला होता बाकी मॅचेस मध्ये, तो मात्र सेमीफायनल मध्ये इकॉनॉमिकल स्पेल हाताळत असताना दिसला. आणि नवीन गोलंदाज मॅन इन फॉर्म संदीप किणी यावेळेला गोलंदाजी मार्क पडते आहे. संदीप किणी समोर तुषार किणी. हे किणी ब्रदर्सचं बॅटल कोण जिंकेल? तुषार मध्ये क्षमता आहे. कालचा दिवस तुषारने अतिशय चांगल्या रीतीने खेळून काढला होता आणि तेच ब्लास्ट आज दाखवावे लागणार आहेत. खरंच विकेट खेळण्याचा प्रयत्न कट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे अविनाश शर्मा. बघा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि फेके करेल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. लक्ष्मीच्या बाहेर जाणारा चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न झाला आणि एक धाव अतिरिक्त रूपाने ऍड होताना दिसेल. 57 धावा तितक्याशा मोठ्या नाही आहेत. या 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी एका षटकामध्ये किती बाउंड्रीज मारायच्या याचं कॅल्क्युलेशन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून झालंय. परंतु सँडी लोखंडाला परिस्पर्श झाल्यानंतर त्याचं सोनं होतं असं ऐकलंय आपण. तसंच कुठे ना कुठेतरी त्या सँडीला काहीतरी वेगळ्या गोष्टीचा संपर्क झालाय, स्पर्श झालाय आणि त्यामुळे तो जे करतोय तेच होताना दिसतंय. बॅटिंग मध्ये धमाल, आता गोलंदाजीमध्ये सुद्धा कमाल करतोय. कारण डॉट आला आणि इथे क्लीन बोल्ड दांडी गुल. 1 मोर विकेट डाऊन. फर्स्ट विकेट डाऊन टीम अष्टविनायक विराट. चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. चेंडू यावेळेला येते डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि संदीप किणी ने मात्र 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. ती सुद्धा एक वाईड चेअरपण एक सिंगल चेअरपण आहे. प्रतीक नमुळे स्ट्राईक एंडवरती आहे. अष्टविनायक विरारने मागील मॅचला आठवणं गरजेचं असणार आहे. जो
मॅच आवाक्या बाहेर होता त्याला जिंकलं आणि यावेळेला अखेरकार चेंडू जातोय ऑनराय चोरप आणि सीमारेखा पार. VPL चौकार. थँक्यू. वाईट बॉल आलाय. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थांबायचं थांबायचं. ओव्हर झाले. वाईट कॅन्सल होता तो इथे वाईट कॅन्सल लिहिला होता एकामध्ये कॅन्सल नव्हता लिहिला म्हणून ती ओव्हर दिली गेली. ती ओव्हर झाली आता आणि 10 धावा धावपलकावरती आहेत टीम अष्टविनायक विरार या संघाच्या. येणारे 18 चेंडू शिल्लक आणि 18 मध्ये 18-47 18-47 16 धावा षटकागणी काढणं गरजेचे असणार आहे. देवेन परब नवीन गोलंदाजी मार्क वरती आणि यावेळेला पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंच तटस्थ आहेत याचाच अर्थ कोणत्याही प्रकारे त्यांच्यावरती प्रभाव नाही परंतु चर्चा केली जाणार आहे दोन पंचांदरम्यान. बाहेर बसची पार्किंग आहे. यावेळेला चेंडू चांगली फिल्डिंग झाली आणि ते 3 धावा वाचवल्यात. धावपलकाची धावा जर आपण पाहिल्या तर 11 आहेत. 11 अजूनही 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित वसई विरार प्रीमियर लीग VPL सीझन 6 आपण पाहतात आणि या स्पर्धेदरम्यान चालू असलेला दुसरा आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये सेमीफायनल नंबर 1 ची मॅच आपल्या समोर आहे ज्यामध्ये 57 धावांचा पाठलाग करत असताना सद्यस्थिती 2.2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा अष्टविनायक विरारच्या. अजूनही 46 धावांची गरज आहे. खूप मोठा पल्ला पार करायचा आहे आणि असं करण्यासाठी चमत्कारिक खेळ सादर करावा लागणार आहे प्रतीक नमोळेला आणि त्याचबरोबरीनं विवेक पांडेला सुद्धा. विवेक पांडेला खूप वेळानंतर आपण बॅटिंग करताना बघतोय परंतु अष्टविनायक विरारचा जो प्रवास राहिला या स्पर्धेमधला तो अतिशय बाखणण्याजोगा आहे. ॲज अ बॅटिंग युनिट, ॲज अ फिल्डिंग युनिट, ॲज अ बॉलिंग युनिट. देवेन परब बॅटची एज घेऊन चेंडू आतमध्ये थांबलाय. धावचीची संधी गडी ओहो पंचांचं बोट हवेमध्ये. प्रतीक नमळे सुद्धा बाद. गॉन. अजून एक हादरा अष्टविनायक विरारला.
चला डॉट बॉल आलाय आणि 5 चेंडूचा खेळ आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. संकट वाढलेली आहेत, सामना थोडासा लांब झालाय आणि देवेन परबचा हा चेंडू पाण्यात स्वीप काढायचा प्रयत्न, चेंडू वेगानं हो हो रोहित यादवच्या जवळ निघून गेलाय चेंडू. एकच धाव कंप्लीट, 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 13 धावा धावपलकावरती अष्टविनायक विरार या संघाच्या. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय का वेगानं, पुन्हा एकदा फेकी झाली आहे आणि चेंडू अडवला गेला. सँडी दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय आणि सँडी सध्या बहरामध्ये फोकसमध्ये आहे आणि त्या फोकसमध्ये असताना त्याच्यावरती सर्वांच्या नजरा सुद्धा आहेत. काय झालं, झेल टिपला गेलाय विवेक पांडे बाद. आता ही मॅच औपचारिकतेच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतीये. दडपण खूप मोठ्या प्रमाणावर आलं होतं. 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी काय करणं गरजेचं होतं, त्या 57 धावांना तुम्हाला विभागणं गरजेचं होतं षटकागणिक, आणि प्रत्येक षटकागणिक त्या धावांचं एक्झिक्युशन करणं म्हणजे तितक्या धावा आणणं, 12-13 धावा प्रत्येक षटकामध्ये आणणं, यासाठी तुम्हाला खेळ त्या प्रकारचा खेळ साकारणं गरजेचं होता. परंतु तुम्ही दडपण 57चा घेतलात आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा बार न पेलावण्यासारखा झालाय. प्लीज तिथे कोणी थांबू नका. एंट्री गेट जवळ बॅरिकेडच्या लाईनच्या बाहेर थोडं थांबायचंय. काका आपण सुद्धा बाहेर जायचंय, तिथे थोडा छोटासा पोल आहे. प्रत्येक चौकार 200 रुपये, बॅट्समनला 200 रुपये. ओमकार कदम यांच्याकडून. ओहो, हा चौकार नाही आहे, रोहनच्या बॅट मधून षटकार आलाय. रोहन नाही आहे. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय विजेंद्र. विजेंद्रने एका धाव काढून स्ट्राईक रोटेट केली आणि तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये आपण आलेलं ज्या ठिकाणी शेवटच्या आणि आता अंतिम चेंडू बाकी आहे. 16 धावा फक्त धावपल करतात, अजूनही 41 धावांची गरज आहे आणि असं असताना शेवटच्या चेंडूत सुद्धा एक धाव. आता 6 चेंडू आणि 40 धावांची गरज. प्रत्येक विकेटला 200 रुपये जयेश गरजच्या ओमकार कदम यांच्याकडून. 6 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. का यस, चेंडू अडवला गेलाय. संतोष यादव त्या ठिकाणी होते, कोणती धाव नाही. अमित लाड आलाय आणि लाडला लढण्यासाठी पोषक वातावरण नाही आहे. क्षेत्ररक्षण अगदी जवळ घेण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. कट केलाय चेंडूला, चेंडू निघून गेलाय. चौकाराच्या दिशेने 4 धावा, परंतु उशीर खूप जास्त झालाय. जास्त उशीर झाल्यानंतर फायनलची ट्रेन मिळणार नाही, कारण ट्रेन बंद होतात. म्हणूनच वेळेच्या अगोदर त्या धावा येणं गरजेच्या होत्या. विकेट आली आहे, अमित लाड बाद.
सुमित कदम यावेळेला आलेत फलंदाजीसाठी. चला सेमीफायनल नंबर 2 या मॅच कडे आपण वळणार आहोत आणि ज्या ठिकाणी सायबा वर्सेस साई हस्ती सायबा हे दोन संघ एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच कोण आहे आता चालल्या मॅच मधील? नो डाऊट नन अनदर दॅन वन अँड ओनली संदीप किणी. सँडी ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. शिवम बेनबनसे आपण यायचंय. आपल्यासाठी 700 रुपयाचं बक्षीस इथे देण्यात आलेलं ते घेऊन जायचंय. चला बाबू वैभव पाटील यांच्या शुभ हस्ते ते बक्षीस दिलं जाईल. संदीप किणे आपण मंचावरती या.